अरे अधिकाऱ्याने इकडे या पुढे काय मागे मागे राहते तुम्ही हे काय लोक पडणार नाही का इकडनं सामाजिक कार्यकर्ते तुम्ही आल्यावर काम करू हे काय अरे मंत्री सांगतो तुम्हाला स्वच्छता पाहिजे तुम्ही जाऊन आतमध्ये कसंही असू द्या पण हे रस्त्यावर आहे ना तुम्ही तिकडे साईडला घ्या ना जायला यायला बघा गरीबाचं पोट भरलं पाहिजे आम्ही तर मी पण आहे पण शेवटी जायला यायला बसेस येतात जातात रस्ता तर पाहिजे तर तुमच्या याच्यामुळे अपघात होतील एखादा जीव जाईल अरे अधिकाऱ्याने इकडे या पुढे काय मागे मागे राहते तुम्ही हे काय लोक पडणार नाही का इकडनं सूचना देऊ सुद्धा तुम्ही अशी कारवाई कराल तुम्ही पाहणी केली का मी येणार तुम्हाला सांगितलं आता तर मी ही विजिट ऑफिशियल विजिट केली होती तरी मी बघितले ते 2 जागी सुरू केलेले बाकी हे पोल म्हटलं इकडे शौचालयाची जी अवस्था माहिती आहे अरे तुम्ही किती दिवस झाले बरोबर आहे ना आणि मी आज ऑफिशियल विजिट केली ती अचानक केली ती आज ऑफिशियल केली आवाज तुम्ही तिकडे सस्पेंड करून डेपो मॅनेजरला करून तुम्ही जाऊन सस्पेंड कोणाला करू तुम्हाला की डेपो मॅनेजरला मला सांगा मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट असल्यानंतर सुद्धा ही अवस्था आहे बरं हे चालू स्वच्छता म्हणजे जे साफसफाई नळ इकडे 1 2 3 4 5 कोटे एक नळ चालू आहे 16वर जर डिव्हिजन सोडलं नाही शेतकरी काय अवस्था त्या दिवशी मी आलो अचानक आल्यानंतर जी परिस्थिती आहे ती बघितल्यानंतर मी सांगितलं की हे मला 4 दिवसामध्ये स्वच्छ तर मी परत आज दौऱ्यावर येणार बरोबर आहे 2 दिवस मी तरी उशिरा आलो कारण मी आधी 26-27 आलो होतो 27-28 या 1 आठवड्याच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला ज्या 2-3 ठिकाणी मी बघितलं ते स्वच्छ तुम्ही केलं नळ 5 कोटे त्यापैकी फक्त 1 नळ चालू आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही स्वच्छ केला मी मुतारीमध्ये गेलो मुतारीची अवस्था अतिशय वाईट आहे शौचालयामध्ये मी गेलो नाही कारण ते तुम्ही सुलभच्या माध्यमातून केलं असतं त्यामुळे आता मला सुद्धा आवडत नाही कोणावर कारवाई करायला पण नाईलाजानं मला तुमच्यावर आता कारवाई करायची मी बोलू एक मिनिट थांबव जरा माझा नाईलाज आहे मंत्री म्हणून मलाही वाटत नाही की कोणावर सस्पेंड करावं कोणाला बडतर्फ करावं कोणाला निलंबन करावं पण माझा नाईलाज आहे शेवटी मी आल्यानंतर तुम्हाला ज्या परिस्थितीची पाहणी करून मी तुम्हाला ऑर्डर केल्या त्यानुसार तुम्ही जर त्याचं पालन करत नसाल आणि सर्वसामान्य लोकांना जर न्याय देऊ शकत नसाल तर नाईलाज आहे ना माझा मी तरी काय करणार मला सांगा अशी भूमिका मंत्र्यांची पण होता कामा नाही म्हणून मी त्या दिवशी गप्प बसतो परंतु आज माझा नाईलाज आहे की मंत्र्याची ऑफिशियल व्हिजिट झाल्यानंतर मंत्र्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर जर हे झालेलं नसेल तर मला काहीतरी करावं लागेल ना त्यामुळे माझा नाईलाजाने मी निर्णय घेतोय तर शेवटी तुम्हाला तुमच्या बाबतीत घेतलेला निर्णय राज्यातल्या सगळ्या डेपो मॅनेजरला लागू होईल म्हणून मी हा निर्णय घेतोय त्यांना ताबडतोब सस्पेंड करून ताबडतोब आजच्या सस्पेंड करून आज पुन्हा एकदा 5 दिवस ऑफिशियल दौरा